भिडे भाऊ, आरतीचा टाइम झालेला आहे. सगळ्यांना आरती करण्यासाठी बोलवून घ्या. हो हो नक्कीच. मुहूर्तावर काम झालं ना तर फळ लवकर मिळतं. हो बरोबर बरोबर. चला 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 पटकन आरती करूया. कदाचित मला एखादं फळ देखील मिळून जाईल आणि माझं लग्न देखील लगेच जुळेल. लवकर चला. बोलो अंबे मात की. ओ यारो, ते बघा पोपू कसा लाजतोय ते. चला चला बघू जरा. ओ पोपू, काय झालं? असं लाजतो कायस? नाही नाही काही नाही काही नाही. अरे लाजतोयस कशाला, सांग ना यार. ते समोर त्या मुली सुंदर उभ्या आहेत ना, त्यांनाच बघत होतो मी. पोपटलाल जरा लाज बाळग. नवरात्रीचा पवित्र उत्सव सुरू आणि तू पोरींकडे बघतोस. अरे मग भिडे, त्यात लाज वाटेबी असं काय आहे रे? ही तर लग्न करायची गोष्ट आहे ना. नवरात्री सारख्या पवित्र उत्सवामध्ये माझ्या पवित्र बंधनाचा जर प्रश्न सुटला तर चांगलंच आहे ना रे. काय वाईट आहे त्यात, बरोबर ना? हो ठीक आहे यार, बघत बस. पण जर त्या मारायला आल्या ना तर मी वाचवायला येणार नाही. मी पण नाही वाचवणार ना. मी तर तुला ओळखतच नाही. काय बोल. चला आता गरबा सुरू चला, करूया. चला. चला सगळ्यांनी ऐका, गरबा खेळण्याची वेळ झाली आहे. चला सुरू करूया. चला गरबा खेळूया. या यार. तुम्ही लोक खेळा ना. अरे जेठाप्रा, असं कसं यार? जेठा भाऊ, तुम्ही का गरबा खेळणार नाही? नाही खेळणार ना. दांडिया पण खेळणार, गरबा पण खेळणार. बस जरा एकदा तयार येऊ दे. जेठा भाऊजी, दयावहिनी येतील हो, तोवर सुरू करा ना गरबा खेळायला. नाही माधवी वहिनी, आता तर गरबा मी दयाच्या सोबतच खेळणार. अरे जेठालाल, हट्ट नको करू. विश्वास ठेवा, दया वहिनी येतील. आणि दया वहिनी नाही आल्या तर? अरे डिप्प्या, काय बोलतोस तू? तो बस एकदा. खबरदार, नकार घंटा वाजवलीस तर. नाही मी तर एका शक्यतेबाबत बोलत होतो ना. जर दया वहिनी जर आल्याच नाही तर मग. परत बोला. तू जा बाबा, घरी जा. सॉरी काकाजी, दया वहिनी येतील, नक्की येतील. आणि आपण सगळे त्यांच्याबरोबर गरबा खेळूया. हो. मी फक्त एवढंच म्हणत होतो की ते. गप्पा. नाही मी फक्त एवढंच म्हणत होतो की अशी नकार घंटा मी पुन्हा कधी नाही वाजवणार. ओके. तू जर परत नकार घंटा लावलीस ना तर तुला भले काकाजी सोडतील, मी नाही सोडणार. हा सोडी शांत हो. आता पोपटलाल नकार घंटा वाजवणार नाही आणि वाजवली ना तर 2000 रुपये फाईन भरेल. चला गरबा खेळूया. चला बघूया दया आली का. सोबत गरबा अम्बे मात तुझे करते प्रणाम है, हर जोड़ी जैसे यहाँ राधा और श्याम है. अम्बे मात तुझे करते प्रणाम है, हर जोड़ी जैसे यहाँ राधा. कधी येईल मम्मी? अरे वा बापूजी, मजा येईल. खेले हैं रास आज चांद और चांदनी, कहते हैं झांझर से राग और रागिनी. खेले हैं रास आज चांद और चांदनी, कहते हैं झांझर से राग और रागिनी. अरे तुम्ही सगळे लोक गरबा सोडून इकडे कशाला आलात? जसं दया वहिनींच्या शिवाय तुमचं गरबा खेळायला मन होत नाहीये ना, तसंच गडा कुटुंबाशिवाय आमचंही खेळायला मन होत नाहीये. हो ना. आम्ही पण तुमच्या बरोबर दया वहिनींची वाट बघणार. अरे पण जेठाजी, पण बिन काही नाही. वहिनींची वाट बघण्यापासून तुम्ही आम्हाला नाही थांबवू शकत.
आणि जेठा भाऊ जोपर्यंत दया वहिनी येत नाही ना आमच्यापैकी कुणीही गरबा नाही खेळणार. हो गोकुळधामवाले कायम एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी असतात. लक्षात ठेव जेठालाल, संपूर्ण गोकुळधाम तुझ्या बरोबर आहे. आणि जे गोकुळधाम मध्ये राहत नाही ते पण तुमच्या सोबत आहेत. पण मी काय म्हणते, अशी किती वेळ वाट बघायची आपण? जर जया वहिनी आणि उंदर भाऊ शिवरात्री संपून गेल्यावर आले तर? शिवरात्री बावरीजी, शिवरात्री नाही नवरात्री. आणि जया वहिनी आणि उंदीर भाऊ नाही, दया वहिनी आणि सुंदर भाऊ. ओ हाय हाय, चुकून मिस्टेक झाली. मी काय म्हणते, जर ते इथे वेळेत पोहोचले नाहीत, ट्रॅफिक मध्ये अडकले तर आपण गरबा खेळू शकणार नाही. अरे बावरी बाळा, आता बापूजीने काय सांगितलं? नकारात्मक गोष्ट नाही करायची. हा, आज सुंदर त्याच्या सवयीनुसार मला वेड्यात तर काढत नाहीये ना. अरे जेठ्या, हा बापूजी. सुंदरला फोन करून विचार कुठे पोहोचलाय. बापूजी तो म्हणाला ना की त्याच्या फोनची बॅटरी लो आहे, तर परत परत फोन करू नका असं बोलला होता ना तो. अरे बाबा, सारखा सारखा कुठे करतोय? एकदाच फक्त फोन करून विचार कुठे पोहोचलाय ते. तू फोन लाव, मी बोलतो. ठीक आहे, स्पीकरवर. हा बरोबर. बोला 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 माय डिअर भाऊजी, मला माहित होतं तुम्हाला अजिबात चैन पडणार नाही. तुम्ही मला नक्कीच फोन करणार. चला बोला बरं, काय सेवा करू तुमची? सुंदर बेटा, बेटा तुम्ही लोक कुठपर्यंत पोहोचलात? अरे बापूजी, आता तुम्हाला वाट बघायची गरजच नाहीये. का? कारण मी आणि माझी ताई गोकुळधाम पोहोचलो आहोत. काय? अरे हॅपी नवरात्री तुम्हा सगळ्यांना. थँक गॉड, फायनली दया वहिनी गोकुळधाम मध्ये आल्या. केम छो माय डिअर भाऊजी? सुंदर, माझ्या मित्रा, तू तर शब्दाचा पक्का निघालास. पोचलास गोकुळधाम मध्ये दयाला घेऊन. हा दया, एक मिनिट माय डिअर भाऊजी, जरा कडकडून भेटा तरी. हा भेटा भेटा, आज तर भेटणं म्हणतात. भाऊजी.